स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एस व्हिडिओजमध्ये। आजचा हा व्हिडिओ खूप वेगळाच आहे। सगळ्यांना पहिली गोष्ट नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। 2026 सुरू झालेला आहे, पहिला दिवस आहे या वर्षाचा आणि देवदर्शन करतो। पहिला व्हिडिओ या अगोदरचा जीवदानी मातेच्या मंदिराचा आहे। आता द्वारकाधीश विरारपासून एक 10 किलोमीटर अंतरावर विरार ईस्टला हा मंदिर आहे द्वारकाधीश। खूप अशी बघा, आम्ही चालतो अजून अर्ध्यातच उतरलो आणि खूप ट्रॅफिक आहे। तर एक मध्येच रिक्षा सोडले। विरारवरून तुम्हाला 50 रुपये सीट प्रमाणे द्वारकाधीशसाठी रिक्षा भेटेल, पर पर्सन 50 रुपीज। तर आता पहिला मंदिराकडे पोचतो आहे, पुढे दर्शन घेऊया, मंदिरचा परिसर दाखवूया। त्याला व्हिडिओला सुरुवात करू। हो, 1-2 तास जाणार आहेत आम्हाला इथे। मंदिर खूप लांब आहे मित्रांनो, कडक ऊन आहे या उन्हात आणि मंदिर खूप लांब आहे आणि लांब लचक लाईन आहे। तर बघूया कुठपर्यंत कसं आणि किती वेळ लागतो दर्शनाला। द्वारकाधीश मंदिर विरार ईस्टला आहे आणि संदेशला आता लाईनीत उभं केलं आणि आम्ही थोडं मंदिराचा परिसर बघण्यासाठी आलेलो आहे आणि खूप मस्त असा परिसर आहे। ओपन लँड आहे पूर्ण। आत्ता थंडीत तर मजा आहेच, पण पावसाळी अजून इथे धमाल असणार आहे। छान डोंगर, आजूबाजूला डोंगर आहेत, सुंदर परिसर। तर मित्रांनो, खूप दिवसापासून प्रयत्न होता इथे द्वारकाधीशची जी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। मंदिर जो सेम गुजरातला आहे, जी सेम तसंच मंदिर द्वारकाधीश इथे बांधण्यात आलेलं आहे आणि खरोखरच आकर्षणाचं केंद्र आहे। आकर्षण खूप लोक आहेत इथे आणि पुढे आता आत जाऊया आणि आतमध्ये शूट करायला भेटेल की नाही काय माहिती नाही, पण बाहेरचं जो दृश्य आहे ते तुम्हाला दाखवतो मी। अक्षरशः उन्हात आम्ही भाजून निघतोय। हे बघा, ह्यानी सगळं प्रोटेक्शन घातलेलं आहे, टोपी वगैरे आहे, पण खरं आता असं डोक्यावरती होतं तुझ्या। इथे जर तुम्ही आलात ना तर व्यवस्थित कॅप वगैरे, पाण्याची बॉटल वगैरे घेऊन या, कारण खूप लाईन असते। आणि आता आम्ही जस्ट मंदिराच्या समोर आहोत। बघूया आता किती वेळ लागतो। माझ्या मते एक अर्धा ते 1 तास नक्कीच लागणार आहे। मित्रांनो, अवघा 1.5 ते 2 महिनेच झालेले आहेत द्वारकाधीश ही जी प्रतिकृती बनवलेली आहे मंदिराची। त्यामुळे अजून व्यवस्थापन थोडं ठीकठाक नाही आहे, पण फ्युचरमध्ये असं वाटतं इथे, कारण जागा खूप मोकळी आहे, दुकानं वगैरे तुम्हाला भेटतील। मेन म्हणजे रूफ पाहिजे, कारण अवघं बघा ऊन आहे, एकदम कडक ऊन आहे डायरेक्ट डोक्यावर। तर अशा या भर उन्हात आम्ही रांग पार करून हळूहळू द्वारकाधीश मंदिराकडे पोचत आहोत। अवघा अर्धा ते पाऊण तास लागणार आहे। जस्ट बोलतात ना, मन एकदम व्याकुळ झालेलं, कारण खूप दिवसापासून प्लॅनिंग होती या जायचं आणि आज रवीमुळे हे संभव झालेलं आहे। रवी अचानक फोन करतो आणि अचानक असे ट्रिप प्लॅन होतात आणि संदेशने त्याची साथ खूप सुंदर प्रकारे दिलेली आहे। थोडासा तो कंटाळा, कारण ऊन आहे ना, त्यामुळे साहजिकच आहे, एनर्जी थोडी डाऊन येते उन्हामुळे। आणि पाहिजे घसा सुकलेला आहे त्याचा, कारण पाण्याची सोय आमच्याकडे होत्या बॉटल्स, पण मध्ये आम्हाला एवढं कल्पना नव्हती की असं होईल, पण खूप कडक ऊन। आपण रांग बघूया, समोर मंदिर आहे द्वारकाधीश, ही जेंट्स लाईन आहे आणि ह्याच्या बाजूला लेडीज लाईन आहे। अक्षरशः आम्हाला 2.5-3 तास झाले। कडक ऊन आहे, कधी सावळी आहे, पण मजा आहे। वर्षाचा जो नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, पहिला जीवदानीचं दर्शन केलं। आता द्वारकाधीश मंदिरात जाऊया, दर्शन करूया आणि मग बघूया पुढचं काय प्लॅन बनतो। पोचलेलो आहे लाईनीच्या, पुरुषांची लाईन आहे। अच्छा, घुसता इथून? अरे घुसका रे भाई, अरे घुसका रे भाई।
आम्ही रांग लावतो आणि मध्येच बघा मेन स्पॉटच्या इथूनच घुसतायत. इथून घुसण्याचं ठिकाण आहे. ते प्रशासनाने ही नोंद घ्यावी याची. आतुरतेने आपण वाट बघत होतो ना, इतका वेळ आपण लाईनमध्ये होता आणि आपण आता मंदिराच्या जवळ पोहोचलो आणि आता आपलं थोडं मंदिराच्या जवळ आलेलो, अक्षरशः इतके जवळ आलेलं आहे. छान नक्षीकाम बघा, खूप सुंदर नक्षीकाम आहे. फोटो काढायला सिंह वगैरे बघा कसं नक्षीकाम करतो. मित्रांनो मस्त हे दर्शन झालेले आहे द्वारकाधीश देवाचे. आणि रांग बघा खाली आले, हळूहळू खाली जाऊ. रांग बघा इथपर्यंत रांग आहे पूर्ण. 6 मंदिर आहे बघा द्वारकाधीश. एक नंबर मंदिर आहे द्वारकाधीश विरारला. खूप सुंदर अशी नक्षीकाम आहे बघा, दगडींवर खूप सुंदर नक्षीकाम आहे, एकदम बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो दर्शन झालेले आहेत आणि मंदिराचं जो नक्षीकाम आपण जवळून बघूया. बघा का सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. जगदीश्वर नमः. सुंदर नक्षीकाम आहे, दगडींवर कोरलेलं आहे नक्षीकाम. पैसे टाकलेले प्रदक्षिणा मारूया. अशी आपण उलटा चाललो, अशी प्रदक्षिणा एक मारूया. मित्रांनो दुपारची वेळ आहे, लाईन बघा मंदिरासाठी, अक्षरशः लाईन आहे. लेडीज जेंट्स वेगवेगळी लाईन आहे.